खरं तर आपल्याला माहिती आहे की 14 पानी अहवाल झाला हे आपल्या प्रसारमाध्यमातून आता मला समजलंय. आणि या अहवालाच्या जो प्रसारमाध्यमाचा अहवाल आहे, या अहवालात आता स्पष्ट भ्रष्टाचाराला पुष्टीच दिलेली आहे. भ्रष्टाचार झालाय याला पुष्टी दिली आहे. आपल्याला माहिती असेल की एखादं काम वेल्डिंग झालं, पुतळ्यामध्ये लोखंड वापरलं, हे अहवालात प्रसिद्ध झालंय. परंतु हे अहवालात प्रसिद्ध झाल्या ज्यावेळी पुतळा झाला त्याचं बिल अदा करण्यात आलं, ते खरं तर आधी हे झालं पाहिजे होतं. बिल करतानाच त्या लोकांची जबाबदारी होती की हे जर बिल्डिंग चुकीचं आहे तर बिल तुम्ही का केलं, कोणाचा दबाव होता, कोणी लवकर पैसे देण्यासाठी सांगितले होते, हे खरं तर आधी केलं पाहिजे होतं. आणि त्यामुळे अहवालामध्ये ज्याप्रमाणे अहवाल आपण प्रसिद्ध केला तो जर खरा असेल तर अहवालामध्ये भ्रष्टाचार झाला आहे पुतळ्यामध्ये आणि त्यातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी असं तुम्ही म्हणताय. नेमकी दोषी आता आपल्याला असेल की आपट्यांची जर स्टेटमेंट बाहेर आलं दोषी निश्चित कळतील कोणाला पैसे दिले एक्स्ट्रा. आता पण कामामध्ये कशा प्रकारचं अनियमितता आहे, लोखंड वापरलंय, वेल्डिंग वापरलंय, खेळ मारले, हे सगळं दिसतंय. त्यामुळे दोषी कोण आहे लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरीकडे आता पुन्हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं व्हावं त्याला आमचा पहिल्यांदा पण पाठिंबा होता. त्यावेळी पण 2 महिन्यातच करण्याचं मान्य केलं आणि आता पण 6 महिन्याची निविदा दिली आहे. खरं तर एखादा स्मारक पुतळा जवळजवळ 2 वर्ष लागतात असं त्याच्यात तज्ञ लोकांचं म्हणणं आहे. मग एवढी घाई गडबड कशाला? आणि आता निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली, ती सुद्धा निविदा आधीच कोणाला तरी देण्याचं ठरवून करण्यात आली काय? कारण त्यांना शॉर्ट नोटीस देण्यात आली, 8 दिवसाची टेंडरची नोटीस आहे. त्याचबरोबर आता निवडणुका आल्यात म्हणून यासाठी गडबड करतायत आणि त्यामुळे या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कसोडले, ते भ्रष्टाचार झालेत, त्यांच्याबद्दल सरकारमध्ये रोष आहे, म्हणून हा रोष कमी करण्यासाठी ही धावपळ सुरू आहे. या सरकारमध्ये असं उलट झालंय की ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे, ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या आमच्याकडे मागणी करतायत. मग ही यंत्रणा कशी आली आहे? आज आपण बघितलं असाल की 26 सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते. त्या 2 आरोपीनंतर कुठल्याही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही. म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर 2 तासानंतर आपटे आणि पाटील असे 2 आरोपी आहेत, त्यांच्याकडनं पोलिसांनी 3ऱ्या आरोपीकडे 4थ्या आरोपीकडे कोणाही चौकशी केली नाही, कोणा स्टेटमेंट दिले आणि ते लोकांसमोर आणलं नाही. आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत. निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या, किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू.